नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळच्या 7 वाजलेले आहेत आणि इकडे माझा सकाळ सकाळ चालू आहे स्वयंपाक. आज भाजी करणार आहे मी, मसुरीच्या डाळीची आमटी. आणि त्याच्यासाठीच इकडं खलबत्त्यामध्ये कोथिंबीर आणि लसूण बारीक करून घेतलं आहे. आमटीसाठी तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल गरम झाले, तेलमध्ये तर पहिल्यांदा मोहरी, जिरे, आता बारीक केलेलं कोथिंबीर आणि लसूण, थोडीशी हळद, टमाटा, आता टमाटा थोडासा तेलामध्ये शिजवून घेते मग. आता त्याच्यामध्ये काळं तिखट टाकून घेते. आणि डाळ मी स्वच्छ धुवून घेतली, ती पण टाकून घेते. आता एकदम साध्या सिंपल भाज्या असते आमच्या. रेग्युलरच्या भाज्यामध्ये आम्ही फक्त काळं तिखट वापरतो, तर मस्त होतं त्या भाज्या. आणि आता ह्याच्यामध्ये गरम केलेलं पाणी टाकते. आता मीठ टाकते आणि भाजी शिजली की त्याच्यानंतर मग शेंगदाण्याचं कूट टाकलं की आपली भाजी तयार झाली. आता शिजायला ठेवते आणि कणिक मळायला घेते. भाजी शिजली मगच दाखवते तुम्हाला. कणिक मळून घेतली आणि आज पोरांच्या डब्यासाठी आणि आमच्या सगळ्यांसाठीच आज शेंगदाण्याच्या पोळ्या करणार आहे. गोळ मिसळून आता पोळ्या करायचं सारण तयार करून घेतलेलं आहे. आता पोळ्या करायला घेते. आणि आता इकडं आमटी पण शिजली, मस्त अशी तरी आली भाजीला. आता शेंगदाण्याचं कूट टाकून घेते. पहिलेच पोळी टाकली तव्यात आणि एकदम टम्म फुगली पोळी. महत्त्वाचं म्हणजे पोळीचे एकदम इकडं काटापर्यंत असं शेंगदाण्याचं कूट गेले. साडे 10 वाजले त्या. घरचं सगळं कामावरून आता मी माळावर चालली. आज काकडी नाही तोडायची, आज केळी खुरपून घ्यायची. कारण केळी आता बांधायला आली, त्याच्यामध्ये मोठं मोठं जे गवत आहे ते गवत काढून घ्यायचे आणि त्याला खत घालून केळी बांधून घ्यायची. त्यामुळे आजच्या दिवस काकडी तोडायला गॅप दिलाय. रेशमाला आता गेले ते पुढं. आता मी निघाली. पाण्याचा हंडा भरून आणलाय मी. इथं आंब्याखाली सावलीला ठेवला. जेवणाच्या पिशव्या पण इथं ठेवले ते. आता आत्या आणि रेशमा कुठे येते बघू. आत्या, आत्या काय म्हणून आत्या वर जाऊन बघते. वरनं धरलं ते वाटतं पाहते. इकडे एकदम स्वच्छ दिसते खुरपले केळी. इकडे एवढं राहिले खुरपायचं. उन्हाळ्यामुळे जरा सुकायला लागली केळी. 1:15 वाजली. एक पात लागली. आता निघालोय आंब्याखाली पाणी प्यायला. आता पाणी पिऊन थोडा वेळ बसायचं आणि मग परत लागायचं दुसऱ्या पातीला. दुपारच्या 3 वाजले त्या. जेवण केली दुपारची आणि आता जेवण करून परत खुरपायला बसायला लागलोय. पावणे 6 वाजले त्या. आज दिवसभरामध्ये केळी खुरपायच्या 2 पाती लागल्या. आमचं बराच वेळ झाला खुरपून झाले, पण आम्ही गवत गोळा केलं आणि
बाल्यानं पण आमच्या गावात गोळा करू लागायला मदत केली आम्हाला. कणार बाल्या बाल्याचं बाबा आलतं त्यांच्या गाडीवर 2-4 गठोडी दिली मोठी मोठी गवताची. आता सुट्टी केली, आता निघालो आहे घरी. इकडं रस्त्याच्या कडेला आंबे खाली आता जेवणाची भांडी पाण्याचा हांडा ती आहे, ती घेऊन आता जाऊ घरी.